स्टुडंट्स, आपल्या सर्वांचं स्वागत आहे या पायथनच्या सेकंड लेक्चरमध्ये. आज म्हणजे लास्ट लेक्चरमध्ये आपण पायथन प्रोग्रामिंगसाठी लागणारे सॉफ्टवेअर्स डाउनलोड केले होते आणि इन्स्टॉल केले होते. जर ते लक्षात नसेल तर परत एकदा करून घ्या. काय प्रॉब्लेम असेल तर मला तुम्ही कमेंटमध्ये विचारा किंवा व्हॉट्सअपवरती तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. बरं, चला आता या लेक्चरमध्ये आपल्याला नक्की काय करायचं आहे. तर या लेक्चरमध्ये आपण एक सिंपल प्रोग्राम करणार आहे पायथनवरती. ठीक आहे, म्हणजे डायरेक्ट आपण आता प्रोग्राम करणार आहे. थेरी पार्ट जास्त आपण करणार नाही. थेरी तुम्ही कुठेही वाचू शकता. तशी आपण पायथनचे ॲप्लिकेशन्स बघितलेले आहेत. फॉर एक्झाम्पल GUI बनवण्यासाठी याचा यूज जास्तीत जास्त होतो. वेबसाईट डिझाईन करण्यासाठी होतो. त्यानंतर गेम्स डिझाईन करण्यासाठी होतो. तर आपण मग डायरेक्ट याच्या ॲप्लिकेशनकडे जाण्याचा ट्राय करूयात. तर पहा, सगळ्यात सुरुवातीला आपण आता एक सिंपल प्रोग्राम बनवायचा आहे. त्यासाठी तुम्ही आता मी तुम्हाला कम्प्युटर स्क्रीनवरती घेऊन जातोय. पहा, कम्प्युटर स्क्रीनवरती लक्ष द्या. तर पहा, इथं सुरुवातीला काय करायचं तुम्हाला, व्हिज्युअल स्टुडिओ कोड हे जे कंपायलर आहे हे तुम्हाला ओपन करायचे. म्हणजे पायथन लँग्वेज आहे. पायथन ह्या लँग्वेजमध्ये तुम्ही प्रोग्राम लिहिणार आहेत मशीनसाठी. मशीनसाठी म्हणजेच कशासाठी, तर कम्प्युटरसाठी तुम्ही एक प्रोग्राम लिहिणार आहेत. म्हणजे कम्प्युटरमध्ये असलेल्या प्रोसेसरसाठी तुम्ही प्रोग्राम लिहिणार आहेत. हे पहा, आता ज्यांचं C लँग्वेज झालेलं आहे, C त्याच्या पुढच्या लँग्वेजेस झालेल्या आहेत, तसंच करत जे पायथन करतायत आता, तर त्यांना बऱ्यापैकी लक्षात येईल हे की आपण ज्या काय लँग्वेजेस यूज करतो, मग ते C असेल, जावा असेल, .NET असेल, तर ह्या ज्या काही लँग्वेजेस आपण यूज करतो, या सगळ्या लँग्वेजेस याच्यासाठी की मशीनकडून आपल्याला काम करून घ्यायचंय. काय करायचं, मशीनकडून आपल्याला काम करून घ्यायचंय. ठीक, मग त्यासाठी ह्या वेगवेगळ्या लँग्वेजेस कायसाठी. ठीक आहे, C लँग्वेज काय करते, तर आपण C लँग्वेजच्या फॉर्मॅटमध्ये मशीनसाठी काय कमांड्स लिहितो आणि त्या कमांड प्रमाणे मशीन वर्क करते. मी तुम्हाला खूप ब्रीफमध्ये सांगतोय. ज्याला डीपमध्ये या गोष्टी हे करायच्या त्यासाठी मी एक सेपरेट व्हिडिओ तयार करेन. त्यामध्ये मी क्लिअरली मेन्शन करेन की नक्की लँग्वेज म्हणजे काय. तर पहा, थोडक्यात समजून घ्या की C लँग्वेजचा यूज करून आपण प्रोसेसरला कमांड देतो, म्हणजे इन्स्ट्रक्शन्स देतो आणि प्रोसेसर तसं आता फॉलो करतो. ठीक आहे, तसंच आपण जावाचा यूज करून पण तेच करतो, पायथनचा यूज करून पण तेच करणार आहे. ठीक आहे, मग फरक काय आहे सगळ्यांमध्ये, मग पायथन एवढी फेमस का आहे, त्याचं कारण हे आहे पहा की हाय लेवल लँग्वेज, लो लेवल लँग्वेज हा तुम्हाला कन्सेप्ट माहीत असेल. ठीक आहे, लो लेवल लँग्वेज म्हणजे बायनरी लँग्वेज जी की मशीनला समजते, म्हणजे प्रोसेसरला समजते. त्यानंतर दुसऱ्या ज्या लँग्वेजेस आहेत, C लँग्वेजला मीडियम लेवल लँग्वेज म्हणतात, पण C लँग्वेज ही पण एक हाय लेवल लँग्वेज आहे. त्याच्यानंतर जावा आहे, त्यानंतर आपलं पायथन आहे. ह्या सगळ्या हाय लेवल लँग्वेजेस आहेत. म्हणजे काय नक्की, तर हाय लेवल लँग्वेज म्हणजे ज्या ह्युमन बिंगला चांगल्या प्रकारे समजतात त्या म्हणजे हाय लेवल लँग्वेजेस. ठीक आहे, म्हणजे कशी लँग्वेज असली पाहिजे की ज्या लँग्वेजचा यूज करणं आपल्याला सोपं गेलं पाहिजे, अशा टाईपची लँग्वेज असली पाहिजे आणि ती लँग्वेज मशीनला पण समजली पाहिजे. ठीक आहे, तर अशा टाईपची जी लँग्वेज असते ती जास्तीत जास्त फेमस होते. मग स्टेप बाय स्टेप हळूहळू हळूहळू असा विचार करण्यात आला की अशी हाय लेवल लँग्वेज असावी की जी युजरला म्हणजेच प्रोग्रामरला पण समजायला सोपी असली पाहिजे आणि मशीनला पण इझिली ती कन्वर्ट करून देता आली पाहिजे. तर तशीच ही पायथन लँग्वेज आहे पहा. या पायथन लँग्वेज आपल्याला समजण्यासाठी सोपी आहे, म्हणजे युजरला किंवा प्रोग्रामरला समजण्यासाठी सोपी आहे आणि ती नंतर मशीनला पण समजण्यासाठी सोपी आहे. तर पहा, इथं आता ही व्हिज्युअल स्टुडिओ कोड म्हणजे काय, तर व्हिज्युअल स्टुडिओ कोड हे कंपायलर आहे, एडिटर आहे. कंपायलर म्हणजे जे की आपण लिहिलेला जो प्रोग्राम आहे तो प्रोग्राम तो कन्वर्ट करतो बायनरी लँग्वेजमध्ये, म्हणजे मशीन लेवल लँग्वेजमध्ये, आणि तो त्या प्रोसेसरला म्हणजे मशीनला अप्लाय करतो. ठीक आहे, या साईडला कम्प्युटर आहे माझ्या म्हणून मी इकडे हात करतोय. तर म्हणजे आपल्याला काय करायचं आहे आता आपण फर्स्ट प्रोग्राममध्ये काय करणार आहेत. फर्स्ट आपण व्हिज्युअल स्टुडिओ कोड हे सॉफ्टवेअर ओपन करणार. या सॉफ्टवेअरमध्ये वेगवेगळे टूल्स आपल्याला मिळतात. आपलं प्रोग्राम टाईप करण्यासाठी याच्यामध्ये एडिटर आहे, प्रोग्राम रन करून बघण्यासाठी डिबगर आहे, प्रोग्राममध्ये आलेले एरर्स इंडिकेट करण्यासाठी ते काढून टाकण्यासाठी डिबगरची मदत होईल. त्यानंतर तो प्रोग्राम मशीनवरती अप्लाय करण्यासाठी कंपायलर पण आहे. ठीक आहे, तर पहा याच्यामध्ये या व्हिज्युअल स्टुडिओ कोडमध्ये आपल्याला ह्या
तिन्ही फॅसिलिटी मिळतात. याला सोडून अजून नंबर ऑफ फॅसिलिटीज याच्यामध्ये अवेलेबल आहेत. ठीक. व्हिज्युअल स्टुडिओ कोड हे मायक्रोसॉफ्टनं दिलेलं कंपायलर आहे आणि ते रेग्युलर अपडेट करत राहतात या कंपायलरला. म्हणजे याच्यामध्ये नवीन नवीन फीचर्स ते ऍड करत राहतात. ठीक आहे. हे पुढं पाहायचं आपल्याला. पुढं भरपूरशा गोष्टी आहेत की याच्यामध्ये आपल्याला काय रेडीमेड टूल्स मिळतात, दुसऱ्यांनी केलेले जे प्रोग्राम्स आहेत ते आपल्याला यूज करायला मिळतात, ते कसे यूज करायचे. तर हे भरपूर काय आहे याच्यामध्ये. तर आज मी जास्त आता टाइम याच्यामध्ये घालवत नाही, तर आपण आता पटकन कम्प्युटर स्क्रीनवरती जाऊयात आणि फर्स्ट प्रोग्राम टाईप करू, त्यानंतर पुढच्या गोष्टी बोलूयात. तर पहा, कम्प्युटर स्क्रीनवरती आल्यानंतर तुमच्याकडे जर तुम्ही डेस्कटॉप शॉर्टकट जर असेल तुमच्याकडे व्हिज्युअल स्टुडिओ कोड तर ठीक आहे. जर नसेल तर सरळ इथं सर्च मध्ये जा आणि व्हिज्युअल स्टुडिओ कोड असं टाका, VISUAL, व्हिज्युअल स्टुडिओ कोड. तर सर्च मध्ये जायचे तुम्हाला. इथून व्हिज्युअल स्टुडिओ कोड याच्यावरती क्लिक करा. ठीक. तर व्हिज्युअल स्टुडिओ कोड ओपन होईल. ओपन होतोय. ठीक आहे बा, व्हिज्युअल स्टुडिओ कोड हा ओपन झालाय. इथं मी ऑलरेडी एक प्रोग्राम करून ठेवलाय, जो की आता मी इथला हा प्रोग्राम, ठीक आहे चला राहू दे. तर आता या प्रोग्रामवरती नका लक्ष देऊ. तुम्ही जस्ट इथं जायचं बा, फाईल या मेनू मध्ये जा. तिथून ओपन फोल्डर यावरती क्लिक करा. कशावरती क्लिक करायचंय? ओपन फोल्डर. ओपन फोल्डर मध्ये आल्यानंतर तुम्ही तुमच्या कॉम्प्युटरचा एखादा ड्राईव्ह सिलेक्ट करा. फॉर एक्झाम्पल मी इथं हा ड्राईव्ह सिलेक्ट करतोय आणि त्यामध्ये एक नवीन फोल्डर तयार करा, न्यू फोल्डर. आणि त्या फोल्डरला तुम्हाला पाहिजे ते नाव द्या. मी इथं लिहितोय माय पायथन प्रोग्राम्स, माय पायथन प्रोग्राम्स. मी खूप मोठं नाव दिलं त्याचं, कारण याच्या अगोदर मी पायथन प्रोग्राम्स, माय पायथन वगैरे असे फोल्डर्स केलेले आहेत, त्यामुळं ऑप्शन नव्हता, मोठं नाव देऊन टाकलं माय पायथन प्रोग्राम्स. ठीक आहे. चला, असं एक नवीन फोल्डर तयार करा. त्याच फोल्डरला नंतर सिलेक्ट करा आणि सिलेक्ट फोल्डर या कमांडवरती क्लिक करा. म्हणजे ते फोल्डर सिलेक्ट होईल. त्यानंतर इथं हे माझा पहिल्याचा प्रोग्राम सेव्ह करायचा विचारता, सेव्ह. ठीक आहे. चला, आता आपल्याला तो रिफ्रेश होतोय. जे फोल्डर आपण सिलेक्ट केलंय आता तो त्या फोल्डर मध्ये जातोय. पहा, आता हा कुठल्या फोल्डर मध्ये, इथं पहा नाव आलेलं आहे, काय आहे, माय पायथन प्रोग्राम्स. ठीक आहे. आता या फोल्डर मध्ये जर न्यू फाईल क्रिएट करायची असेल तर तुम्ही इथं क्लिक करून न्यू फाईल क्रिएट करू शकता. त्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये एक नवीन फोल्डर बनवायचा असेल तर न्यू फोल्डर वरती क्लिक करा. जर तुम्हाला हे रिफ्रेश करायचं असेल तर रिफ्रेश करू शकताय. हे अशा वेगवेगळ्या कमांड्स आपल्याला यूज करायच्या. मी इथं ज्या आता आपल्याला लागणार आहेत त्याच कमांड सांगतोय, कारण कमांड पूर्ण जर याचं फाईलमध्ये काय आहे, एडिटमध्ये काय आहे, सिलेक्शनमध्ये काय हे जर सांगत बसलं तर आपले 2 लेक्चर त्याच्यामध्येच जातील. तर ते हळूहळू आपण जसं यूज करू तसं तुम्हाला ते लक्षात येणार आहे. त्यामुळं मी काय प्रत्येक गोष्टी इथं सांगत नाही. आता आपल्याला काय करायचं पहा, पटकन हे जे न्यू फाईल आहे याच्यावरती क्लिक करा. म्हणजे त्या फोल्डरमध्ये एक न्यू फाईल क्रिएट होईल. इथं हा विचारतोय की त्या फाईलला नाव काय द्यायचंय. मी इथं नाव देणार आहे माय फर्स्ट, FIRS, फर्स्ट प्रो .py. पहा, एक्सटेन्शन काय ठेवलं मी, .py. म्हणजे पायथन लँग्वेज यूज करताय तुम्ही तर .py या एक्सटेन्शनने ती फाईल सेव्ह करायची. तर माय फर्स्ट प्रो .py. ठीक आहे. हे आपली न्यू फाईल क्रिएट होणार. तर बघा, आता आपण कुठल्या फाईलमध्ये आहेत, माय फर्स्ट प्रो .py. आता हे केल्याच्या नंतर आता याच्यामध्ये फर्स्ट प्रोग्राम लिहूयात आपण आणि ॲज युज्युअल आपण
प्रत्येक लँग्वेज स्टडी करत असताना किंवा जे फर्स्ट टाइम एखादी लँग्वेज स्टडी करतात त्यांच्यासाठी सांगतो की हा एक ट्रेंड आहे म्हणा किंवा एक पद्धत आहे. फर्स्ट प्रोग्राम शक्यतो हॅलो वर्ल्ड असा लिहिला जातो प्रिंट करण्यासाठी. आपणही तेच करूयात. ठीक आहे. तर पहा, फर्स्ट प्रोग्राममध्ये प्रोग्राम लिहायचा आपल्याला हॅलो वर्ल्ड प्रिंट करण्यासाठी. तर पहा, आता याच्यामध्ये सी लँग्वेज जर तुम्ही यूज करत असला असतात तर तुम्ही काय लिहिलं असतं, प्रिंट एफ. ज्यांना सी लँग्वेज झालेली नाही त्यांनी टेन्शन घेऊ नका. ज्यांना झालेली आहे त्यांच्यासाठी मी सांगतोय. जे कम्पॅरेटिव्ह स्टडी केला म्हणजे खूप चांगल्या प्रकारे लक्षात राहतो. युजली जे लँग्वेजेस यूज करतात किंवा जे प्रोग्रामिंग करतात त्या सगळ्यांनी सी लँग्वेज सुरुवातीला स्टडी केलेली आहे. केलेलं नसेल तर एकदा करून घ्या, कारण त्याशिवाय बेसिक क्लिअर होत नाहीत गोष्टी. ठीक आहे. बरं चला, त्यामध्ये आपण प्रिंट एफ असं लिहिलं असतं कारण प्रिंट एफ त्याच्यामध्ये यूज होणारा कीवर्ड. ठीक आहे. इथं तसं काही नाही. पहा, हाय लेवल लँग्वेज. ठीक आहे. सी लँग्वेज आणि पायथन. ठीक आहे. तर जसजशा नवीन नवीन लँग्वेजेस येत आहेत तसं काय होतं, युजरला किती सोपं करता येईल, युजरचं काम किती सोपं करता येईल याच्यावरती लक्ष दिलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे कंपायलरचं काम वाढवलं. कुणाचं काम वाढवलं? कंपायलरचं, म्हणजे सॉफ्टवेअरचं काम वाढवलं आणि युजरचं काम सोपं केलं. यालाच म्हणायचं हाय लेवल लँग्वेज. खूप सिंपल आहे. पहा, आता सी लँग्वेजमध्ये काय होतं की प्रिंट एफ म्हणजे स्पेशल कमांड होते, प्रिंट एफ असं लक्षात ठेवावं लागायचं. पण पायथन मध्ये तसं काही नाही. जस्ट तुम्हाला लिहायचंय प्रिंट. काय लिहायचं तुम्हाला? प्रिंट. PRINT. प्रिंट हे असं लिहायचं तुम्हाला. पहा कम्प्युटर स्क्रीनवरती प्रिंट. त्यानंतर जे काय तुम्हाला प्रिंट करायचंय ते तुम्ही त्या ब्रॅकेटमध्ये डबल कोटमध्ये लिहायचं. म्हणजे जे तुम्हाला ऍज इट इज डिस्प्लेवरती पाहिजे, ऍज इट इज डिस्प्लेवरती पाहिजे ते तुम्हाला काय करायचंय, ब्रॅकेटच्या मध्ये डबल कोट द्या आणि त्यामध्ये लिहा. आता एकच वेळेस मी काय केलं, डबल कोट प्रेस केला तर इथं आपल्याला डिस्प्लेवरती पहा 2 डबल कोट आलेत आणि त्याच्यामध्ये पॉइंटर आलेला आहे. तर एकाच वेळेस डबल कोट प्रेस केला तर यानं 2 डबल कोट दिले, कारण आपल्याला माहिती आहे की आपल्याला जे काही सेंटेन्स लिहायचं, जे प्रिंट करायचंय ते 2 डबल कोटच्या मध्ये लिहायचंय. ठीक आहे. आपण एकच डबल कोट प्रेस केला तर 2 डबल कोट आले. म्हणजे ही जी काही फॅसिलिटी आहे, ठीक आहे, ही फॅसिलिटी किंवा हे जे फीचर आहे हे फीचर या कंपायलरचं फीचर आहे. म्हणजे तो ऍझ्युम करतो की आपल्याला पुढे एक अजून डबल कोट लागणार आहे क्लोज करण्यासाठी सेंटेन्स. ठीक आहे. जे काय प्रिंट करायचंय ते संपल्यानंतर एक डबल कोट लागणार आहे, तो ते ऍझ्युम करतो आणि तो ऑटोमॅटिक तिथे देतो. आपल्याला नको असेल तर आपण तो डिलीट करून टाकायचा. ठीक आहे. तर हे ऍझ्युम करण्याचं जे फीचर आहे की प्रोग्रामरला पुढे काय गरज लागणार आहे, तर हे याच्यामध्ये खूप चांगलं फीचर आहे. असे नंबर ऑफ फीचर्स आहेत या कंपायलरमध्ये आणि मायक्रोसॉफ्ट कंटिन्युअसली या कोड एडिटरला अपडेट करत राहतं, नवीन नवीन फीचर्स त्याच्यामध्ये ऍड करत राहतं. प्लस याच्यामध्ये आपण काही रेडीमेड टूल्स प्रोग्राम्स पण यूज करू शकतो. म्हणजे जे दुसऱ्यांनी बनवलेले प्रोग्राम्स आहेत त्याचा पण यूज आपण याच्यामध्ये करू शकतो. ते कसे करायचे वगैरे ह्या गोष्टी आपण पुढे बघूयात. ठीक आहे. चला, आता फर्स्ट प्रोग्राम आपल्याला कंप्लीट करायचा आहे. पहा, आपण हॅलो वर्ल्ड हे प्रिंट करण्यासाठी पहिला प्रोग्राम करतोय. कम्प्युटर स्क्रीनवरती पहा. आता पहिलं मी टाईप करतो HELLO हॅलो वर्ल्ड WORLD हॅलो वर्ल्ड. ठीक. आता मी बाहेर येतोय आणि इथं आपला पहिला प्रोग्राम कंप्लीट झालेला आहे. हा हॅलो वर्ल्ड प्रिंट करण्याचा पहिला प्रोग्राम आहे. काय विचार करताय? प्रोग्राम कंप्लीट झाला एका लाईन मध्ये. पहिलं लाईन संपल्यानंतर सेमीकोलन वगैरे असं काही देण्याची गरज नाहीये. ठीक आहे. पण ज्यांनी सी लँग्वेज स्टडी केलाय त्यांना माहिती आहे कमांड झाली की सेमीकोलन द्यायचा. इथं सेमीकोलन वगैरे देण्याची गरज नाही. प्रोग्राम कंप्लीट झाला एका लाईन मध्ये. जे आपल्याला प्रिंट करायचे ते जस्ट एका कमांड मध्ये आपण सांगितलं. आता सेम असाच जर प्रोग्राम सी लँग्वेज मध्ये करायचा असेल तर कमीत कमी 4 लाईन्स तरी लिहाव्या लागतात. ठीक. तर पहा, यालाच म्हणायचं हाय लेवल लँग्वेज.
म्हणजेच प्रोग्रामर्सने सुरुवातीला काय केलं, सी लँग्वेज तयार केली, त्याच्यानंतर मग त्यामध्ये अपडेट केले आणि मग CPP लँग्वेज तयार केली. CPP मध्ये काही फॅसिलिटीज दिल्या, ठीक आहे, काही फॅसिलिटीज वाढवल्या, ठीक, आणि त्याच्यानंतर मग जावा तयार केली, त्याच्यामध्ये खूपशा अजून फॅसिलिटीज वाढवल्या, युजरला म्हणजे युजर फ्रेंडली लँग्वेज करण्याचा प्रयत्न केला जावामध्ये, ठीक आहे. जावा पण बेस्ट लँग्वेज आहे, ठीक. त्यानंतर आता आपण पायथन यूज करतो, पायथनमध्ये अजून युजर फ्रेंडली आहे, ठीक. म्हणजे आपण जी लँग्वेज डे टू डे लाईफमध्ये यूज करतो, जसं की मराठी आहे, इंग्लिश आहे, हिंदी आहे, ठीक आहे, तर अशा टाईपची लँग्वेज तयार करण्याचा प्रयत्न आहे हा. अशी प्रोग्रामिंग लँग्वेज तयार करायची की जी आपण डे टू डे लाईफमध्ये जसं बोलतो तसंच त्या कंपायलरनं घेतलं पाहिजे आणि ते मशीन लँग्वेजमध्ये कन्वर्ट करून त्या मशीनला म्हणजेच प्रोसेसरला अप्लाय केलं पाहिजे. अशी लँग्वेज तयार करण्याचा प्रयत्न आहे. तर पायथन ही लँग्वेज जी आहे ती खूपशी आपल्या लँग्वेजच्या जवळपास आहे, म्हणजे इंग्लिश लँग्वेजच्या जवळपास आहे. मात्र एक आहे, स्पेलिंग पार्ट असले पाहिजेत, ठीक आहे. तर पहा, तसं हे असं जर कंपायलर एडिटर जर आपण यूज करत असतो, जसं व्हिज्युअल स्टुडिओ कोड यूज करतोय, तर हा तिथल्या तिथं सजेस्ट करतो आपल्याला की आपल्याला कुठला कीवर्ड वापरायचा आहे त्या लँग्वेज मधला, ठीक आहे. पायाच्यामध्ये जस्ट आपण प्रिंट लिहिलंय, प्रिंट एफ लिहिलेलं नाहीये, म्हणजे स्पेशली लक्षात ठेवायची गरज नाही की प्रिंट एफ लिहायचं. आपण डे टू डे लाईफमध्ये जसं बोलतो प्रिंट, तर ते यूज केले तर प्रिंट. त्याच्यानंतर जे तुम्हाला डिस्प्लेवरती ऍज इट इज पाहिजे ते तुम्हाला डबल कोटमध्ये लिहायचे, ठीक आहे. असे थोडे फारसेच रूल्स आपल्याला यूज करायचेत, बाकी खूपसं काही सेम आहे. आपण जे डे टू डे लाईफमध्ये बोलतो तशा पद्धतीची ही लँग्वेज आहे, ठीक आहे. पण अशा लँग्वेजचे फीचर्स भरपूर असतात, ते कसे यूज करायचे जेणेकरून आपल्याला वेब डेव्हलप करता येईल, गेम्स डेव्हलप करता येतील, GUI चांगले बनवता येतील, याच्यासाठी ते खूप नीट आणि सोप्या शब्दामध्ये समजून घेणं महत्वाचं आहे. त्यासाठी तसा टीचर पाहिजे, ठीक आहे. बरं, चला आता आपण पुढे काय करायचं नीट समजून घ्या. तर यामध्ये प्रोग्राम आपला कंप्लीट झाला, पण हा प्रोग्राम पहिले आपल्याला सेव्ह करावा लागेल, मग तो आपल्याला रन करून बघता येईल, ठीक आहे. कारण रन ही कमांड यूज केल्यानंतर जो करंट प्रोग्राम आहे ज्या लोकेशनला आहे त्या लोकेशनच्या इन्स्ट्रक्शन्स एक्झिक्यूट होत असतात. अजून त्या लोकेशनला या इन्स्ट्रक्शन्स नाहीत. जोपर्यंत आपण सेव्ह करत नाही फाईल तोपर्यंत त्या लोकेशनला त्या इन्स्ट्रक्शन्स येणार नाहीत. सध्या हे जे मी टाईप केलेलं आहे प्रिंट हॅलो वर्ल्ड, हे या कॉम्प्युटरच्या रॅम मेमरीमध्ये, कशामध्ये आहे हे, रॅम मेमरीमध्ये, हे आपल्याला आता आपल्या लोकेशनला म्हणजेच कुठं पाठवायचं आपल्याला, ज्या फोल्डरमध्ये आपण ही फाईल क्रिएट केलेली आहे तिथं हे सेंड करायचं. म्हणजेच काय करायचं तर सेव्ह कमांड यूज करायची, ठीक आहे. बरं, चला आपण नंतर कधी डीप ह्याच्यावरती बोलूयात. हे एखादं सॉफ्टवेअर डेव्हलप जर करायचं असेल तर ह्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्या बेसिक गोष्टी माहीत असणं खूप महत्वाचं आहे. बरं, चला आता मी Ctrl+S हे शॉर्टकट की तुम्ही यूज करू शकता किंवा फाईल मेनूमध्ये जा आणि इथं सेव्ह या कमांडवरती क्लिक करा. हा आपला प्रोग्राम सेव्ह झाला, ठीक आहे. आता हा प्रोग्राम काय करायचा आहे आपल्याला, रन करायचा आहे. रन करण्यासाठी इथं रनसाठी एक बटन दिलेलं आहे, रन कोड. त्यासाठी शॉर्टकट की पण तिथे इंडिकेट केली आहे, पहा, Ctrl+Alt+N, ठीक आहे. खूप मोठी शॉर्टकट की आहे, त्यापेक्षा इथं जाऊन तुम्ही रन करा, ठीक आहे. तर पहा, आता मी याच्यावरती क्लिक करतो. हे क्लिक केल्याच्या नंतर काय दिसायला पाहिजे, आउटपुट स्क्रीनवरती प्रिंट व्हायला पाहिजे हॅलो वर्ल्ड, ठीक आहे. चला करूयात. मी क्लिक केलं, हे आउटपुट स्क्रीन आली आहे खाली. आउटपुट स्क्रीनवरती काय आहे ते नीट समजून घ्या. रनिंग म्हणजे इथं तो कोड रन करत होता. कुठला कोड रन करत होता, आय ड्राईव्ह मध्ये माय पायथन प्रोग्राम्स मध्ये कुठली फाईल तर माय फर्स्ट pro.py ही फाईल तो रन करत होता, ठीक आहे. आता ती फाईल रन केली त्यानं. त्या फाईलमध्ये काय हॅलो वर्ल्ड प्रिंट करायला सांगितलंय, तर इथं मग प्रिंट केलं पहा, HELLO
WORLD. ठीक आहे, हॅलो वर्ल्ड इथं हे प्रिंट करून दिलंय. डन म्हणजे हा प्रोग्राम डन झालेला आहे. लक्षात आलंय? तर पहा, फर्स्ट प्रोग्राम आपण रन केलाय एवढ्या इझिली. ठीक आहे, वाटतंय का काय प्रोग्रामिंग लँग्वेज शिकतोय? पण जेवढी इझी स्टडी करण्यासाठी आहे तेवढे चांगले ॲप्लिकेशन्स त्याच्यापासून बनवावे लागतात. ठीक आहे, तर आपल्याला त्या पद्धतीनं स्टडी करत जायचंय. तर बघा, आता पुढे जाऊयात आपण. याच्यामध्ये अजून काही चेंजेस करून बघूयात. फॉर एक्झाम्पल, आता याच्या खाली इथं आपण अशी कमांड लिहूयात, प्रिंट समजा 2 कॉन्स्टंट नंबर्स ऍड करायचे. आता याच्या अगोदरची म्हणजे सी लँग्वेज सोबतच आपण जास्त करून कम्पेअर करूयात की जर 2 कॉन्स्टंट जर प्रिंट करायचे असतील, ठीक आहे, तर ते प्रिंट करण्यासाठी 2 कमांड त्याच्यामध्ये यूज करावे लागतात. ठीक, आता इथं काय करावं लागतं पहा. जस्ट आपण 2 + 3 करूयात. तर बघा, प्रिंट इथं लिहायचंय 2 + 3. हिला पहा, डबल कोट लावलेला नाही, याच्यामध्ये डबल कोट दिलेला नाही. कारण डबल कोट जर दिला तर त्याचं मिनिंग काय होईल की हे 2 + 3 ॲज इट इज प्रिंट करायचंय डिस्प्लेवरती. आपल्याला ते नाही प्रिंट करायचं. आपल्याला काय प्रिंट करायचं, 2 + 3 हे ॲडिशन करायचं आणि मग ते प्रिंट करायचं डिस्प्लेवरती. ठीक आहे, त्यासाठी डबल कोट लावलेला नाही. इथं आता 2 ॲज अ नंबर कन्सिडर होईल, 3 ॲज अ नंबर कन्सिडर होईल, त्या दोन्हीचं ॲडिशन होईल आणि त्याचा आलेला जो रिझल्ट आहे तो रिझल्ट डिस्प्ले होईल. भाई डीपली सांगायचं झालं तर 2 चा बायनरी + 3 चा बायनरी होऊन जो बायनरी नंबर आलेला आहे तो डिस्प्लेवरती प्रिंट होईल आस्की कोडमध्ये. ठीक आहे, आणि जर आपण डबल कोटमध्ये हे लिहिलं तर काय होईल, डबल कोटमध्ये लिहिलं तर 2 चा आस्की कोड प्रिंट होईल डिस्प्लेवरती प्लस या सिम्बॉलचा आस्की कोड जो आहे, ठीक आहे, तो कन्सिडर केला जाईल. तो प्लसचा सिम्बॉल डिस्प्लेवरती प्रिंट होईल. 3 चा आस्की कोड ॲज इट इज कन्सिडर केला जाईल आणि 3 चा सिम्बॉल प्रिंट होईल डिस्प्लेवरती. म्हणजे आपल्याला तिथं असं दिसेल 2 + 3. आपण करूनच बघूयात. पहा, जस्ट आता इथे मी डबल कोट यूज केलेला नाही, मी डबल कोट यूज करतो. पहा काय होईल डबल कोट यूज केला तर. ठीक आहे, तर पहा हे डबल कोट मध्ये मी घेतो डबल कोट. ठीक आहे, आता सेव्ह केलं मी, Ctrl+S प्रेस केलं, परत एकदा तुमच्या समोर करतो. फाईलमध्ये जाऊन सेव्ह कमांड यूज केली. त्यानंतर मग इथून आपण रन करूयात. पहा रनिंग, चला रन झालाय कम्प्लीट. पुढे पहा काय आलं, हॅलो वर्ल्ड फर्स्ट लाईनचं आउटपुट. त्यानंतर 2 + 3, कारण डबल कोटमध्ये लिहिलं आहे आपण, त्यामुळे ते 2 + 3 असं प्रिंट केलं. तर डबल कोटमध्ये जे काय तुम्ही द्याल ते सगळे ॲज इट इज प्रिंट होतं. त्यानंतर आता एक काम करूयात, आपण त्याच्या खाली एक लाईन लिहूयात ज्याच्यामध्ये आपण डबल कोट यूज नाही करायचा. पहा मी हे सिलेक्ट केली लाईन, कॉपी केली, त्या खाली आलो, Ctrl+V ही कमांड यूज करून मी ती पेस्ट केली आणि याच्यामधला आता हा डबल कोट मी काढून टाकतोय. ठीक आहे, डबल कोट काढला. आता मी ही फाईल रन करतो. ठीक आहे, ही फाईल मी रन केली. ठीक आहे, पहा डिस्प्लेवरती पहा इथं एक काम करतो मी, क्लिअर करतो स्क्रीन कुठून क्लिअर करायचे समजून घ्या. हे पहा जिथं कोड असं लिहिलेलं आहे त्याच्या साईडला आहे पहा इथं क्लिअर आउटपुट, त्याच्यावरती क्लिक करा, पूर्ण स्क्रीन क्लिअर होईल. ठीक आहे, तुम्हाला दिसायला सोपं जाईल म्हणून पहिले स्क्रीन क्लिअर करून घेतली. ठीक आहे, आणि आता रन करतो परत एकदा. हे पहा रन केला मी, कोड रनिंग आहे. काय आलं प्रिंट होऊन, हॅलो वर्ल्ड. त्याखाली काय आलं, 2 + 3 म्हणजे सेकंड लाईनचं आउटपुट. आणि थर्ड लाईनचं आउटपुट आलंच नाही. कसं काय आलं नाही थर्ड लाईनचं आउटपुट? विचार करा, व्हिडिओ पॉज करा, विचार करा. बरं चला आता मी सांगतो थर्ड लाईनचं आउटपुट का नाही आलं. याचं कारण हे आहे, थर्ड लाईन सेव्हच केलं नाही अजून.
थर्ड लाईन फक्त टाईप केली, पहा व्हिडिओ रिवाइंड करून बघा, थर्ड लाईन आपण सेव्ह केली नाही. ती सेव्ह करायचे, पहा फाईल मेनू मध्ये जा, सेव्ह करा, म्हणजे ती त्या फाईल लोकेशनला सेव्ह होईल. आता ती फाईल रन केली तर ते कमांड रन होईल. ती तिथं सेव्हच नाही, रन कशी होईल. ठीक, तर पहा आता सेव्ह केली आपण, आता रन करतो. त्या अगोदर स्क्रीन क्लिअर करून घेतो, त्यानंतर रन केलं मी. पहा फर्स्ट लाईन आली हॅलो वर्ल्ड, सेकंड लाईन आली 2+3, थर्ड लाईन काय आली 5, कारण थर्ड लाईन मध्ये आपण डबल कोट नाही यूज केला, त्यामुळे त्यानं 2+3 हे ऍडिशन केलं मॅथमॅटिकली आणि त्याचा रिझल्ट प्रिंट केला. ठीक आहे, चला आता थोडंसं पुढे जाऊयात आपण. आता एक काम करू आपण की इथं डिसिजन मेकिंग कसं यूज करायचं, कारण पुढच्या प्रोग्राम्स मध्ये आपल्याला यूज करायचं. थोडं बेसिक ते पण समजून घेऊयात की डिसिजन मेकिंग. ज्यांचं सी लँग्वेज झालेलं आहे त्यांना माहिती आहे डिसिजन मेकिंगसाठी युजली इफ हे यूज केलं जातं कंडिशनसाठी. तर पहा इफचा यूज करून बघूयात आपण इथं हे कसं करायचं, म्हणजे कर्ली ब्रॅकेट्स वगैरे यूज करायचे का नाही, तर त्याविषयी मी तुम्हाला थोडक्यात सांगतो इथं. पण जस्ट लिहायचं इफ. आता तुमची कंडिशन काय आहे ती त्या ब्रॅकेटमध्ये लिहा. ठीक आहे, तर इफ खूप सिंपल लिहितो पहा मी. इफ 3 इज ग्रेटर, इफ 3 इज ग्रेटर दॅन 2, इफ 3 इज ग्रेटर दॅन 2, आपल्याला माहिती आहे 3 हे ग्रेटरच आहे 2 पेक्षा. ठीक आहे, तर इफ 3 इज ग्रेटर दॅन 2. आता काय करावं लागतं, आता इथं एंटर करून कर्ली ब्रॅकेट, इथं काय घ्यायचा कर्ली ब्रॅकेट. ठीक आहे, आणि त्या 2 कर्ली ब्रॅकेटच्या मध्ये टाईप करायचं, त्याला आपण म्हणणार इफ बॉडी. असं सी लँग्वेज मध्ये करावं लागतं. ठीक आहे, त्याला काय म्हणतो मग आपण इफची बॉडी, म्हणजे इफ कंडिशन जर सॅटिस्फाय झाली तर हे एवढं जे आहे ओपनिंग कर्ली ब्रॅकेट पासून ते क्लोजिंग कर्ली ब्रॅकेट मध्ये जे आहे त्या गोष्टी रन करायच्यात जर कंडिशन सॅटिस्फाय झाली तर. असं सी लँग्वेज मध्ये. इथं तसं नाही, इथं खूप सिंपल आहे पहा, कर्ली ब्रॅकेटची गरज नाही. ठीक आहे, तर तुम्हाला काय करायचंय, इफ त्याची कंडिशन लिहिली, त्याच्यानंतर तुम्हाला इथं कोलन द्यायचं आहे. काय द्यायचं तुम्हाला इथं कोलन द्यायचं आहे. तर हा पहा कोलन दिला. आता एंटर करा, एंटर केलं, याच्यामध्ये तुम्हाला जे लिहायचं ते लिहा. ठीक आहे, आता याच्यामध्ये मी सिंपल 2 कमांड्स लिहितो पहा. प्रिंट, काय प्रिंट करूयात, तर इथं प्रिंट करूयात दिस इज माय फर्स्ट प्रोग्राम, दिस इज माय फर्स्ट प्रोग्राम, हे प्रिंट करू. परत पहा मी एंटर करतो, एंटर केलं की बरोबर प्रिंटच्या खाली होतं. याचं मिनिंग काय समजून घ्या. हे जे इफ आहे, इफ आणि पुढे आपण कंडिशन लिहून कोलन दिला, त्यानंतर एंटर केलं की तो इथं आला खाली, तो इफच्या खाली नाही आला तर इफच्या पुढे आला कर्सर. याचं मिनिंग हे आहे की इफच्या बॉडीमध्ये आहे कर्सर. आता म्हणजे इथं कर्ली ब्रॅकेट देण्याची गरज नाहीये, लक्षात आलं, इथं कर्ली ब्रॅकेट देण्याची गरज नाही. तर इफ मध्ये आहे तो, तर आता मला मी प्रिंट केलं हे, मला आता इफच्या बाहेर यायचंय. मला कुठे यायचंय, इफच्या बाहेर यायचंय. तर काय करावं लागेल, तर इफच्या बाहेर येण्यासाठी तुम्हाला बॅक स्पेस यूज करायचा आहे. बॅक स्पेस यूज करा तुम्ही. हे आता इफच्या बाहेर आहेत. म्हणजे पहा कोलन काय इंडिकेट करतं की इथून इफची बॉडी आता तयार झालेली आहे. इफ बॉडी मध्ये तुम्ही जाताय, त्याच्यानंतर तुम्ही बॅक आलात म्हणजे स्पेस देऊन बाहेर आलात बॅक स्पेसचा यूज करून, म्हणजे तुम्ही आता इफच्या बॉडीच्या बाहेर आहेत. ठीक आहे, आता इथं तुम्हाला पाहिजे त्या गोष्टी तुम्ही प्रिंट, म्हणजे ज्या पाहिजे त्या कमांड्स तुम्ही तिथं लिहू शकता. बरं चला, तर आपण याच्यामध्ये ह्या काही गोष्टी, बेसिक काही गोष्टी ह्या प्रोग्राम मध्ये समजून घेतल्या. ठीक आहे, व्हिडिओ खूप मोठा होईल. बरं, एक महत्वाचं की आपण जेव्हा प्रोग्राम्स करतो तेव्हा कमेंट लिहिणं खूप महत्वाचं असतं, कारण आपणच केलेला प्रोग्राम नंतर 2-3 महिन्याने आपल्यालाच समजत नाही की हा प्रोग्राम कायसाठी केलता, हे व्हेरिएबल कायसाठी वापरलंय, इथं नक्की कायसाठी हे पुढच्या कमांड्स यूज केल्यात. ठीक आहे, तर अशा आपण कमेंट्स लिहित असतो. जसं प्रोग्रामचं टायटल देत असतो आपण,
त्याच्यानंतर मध्ये जे व्हेरिएबल्स यूज केलेत ते कुठले व्हेरिएबल कशासाठी यूज केलेत, काय कॉन्स्टंट यूज केलेले असतील तर त्याचं मिनिंग काय आहे, ते कशासाठी यूज केलेलं आहे. ठीक आहे, अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी आपल्याला कमेंट लिहावे लागतात. तर याच्यामध्ये कमेंट लिहिण्याची पद्धत कशी आहे ते बघून घेऊयात आपण. तर पहा मी सगळ्यात सुरुवातीला जातो, वरती जातो पहा इथं, आणि इथं मी कमेंट लिहितो. याच्यामध्ये दोन पद्धतीने कमेंट लिहिता येते. एक म्हणजे सिंगल लाईन कमेंट, त्यासाठी जस्ट तुम्हाला पाऊंड सिम्बॉल यूज करायचं आहे, ज्याला आपण हॅश म्हणतो. तर हा हॅश यूज करा. याच्यानंतर तुम्ही सिंगल लाईन कमेंट लिहू शकता. जसं मी इथे लिहितो प्रोग्राम टू प्रिंट हॅलो वर्ड. ठीक, हे झाले सिंगल लाईन कमेंट. ठीक, एंटर केलं तुम्ही प्रोग्राम मध्ये आलात. ठीक, आता मल्टी लाईन कमेंट कशी लिहायची, तर मल्टी लाईन कमेंटसाठी तुम्हाला एक काम करायचंय. याच्यामध्ये तुम्हाला सिंगल कोट यूज करायचे, 3 सिंगल कोट यूज करा. ठीक आहे, त्या 3 सिंगल कोट मध्ये तुम्हाला जे लिहायचे ते लिहा. फॉर एक्झाम्पल मी दिले तो दिस, एंटर करतो, इज, एंटर, माय, एंटर, फर्स्ट प्रोग्राम, दिस इज माय फर्स्ट प्रोग्राम, एंटर. आता तुम्हाला मल्टीलाईन कमेंट जो आहे तो एंड करायचा, तर त्यासाठी परत सिंगल कोट 3 टाइम्स द्यायचं आहे. ठीक आहे, तर तुम्ही त्या कमेंटच्या बाहेर आलात. ठीक आहे, तर बा मल्टीलाईन कमेंट काय काय वेळेस आपल्याला रिक्वायर्ड असते. जेव्हा खूपसं काय लिहायचं आहे तेव्हा मल्टीलाईन कमेंट लागते, आणि थोडक्यात कमेंट द्यायची असेल तर सिंगल लाईन कमेंट. ठीक आहे, तर सिंगल लाईनसाठी यूज करायचे हॅश. ठीक आहे, हॅशनं स्टार्ट करा, ती जी लाईन आहे ती पूर्ण ॲज अ कमेंट होईल. आणि मल्टी लाईनसाठी यूज करायचं तुम्हाला सिंगल कोट 3 टाइम्स. ठीक आहे, बरं चला कन्सिडर करतो की हा पूर्ण प्रोग्राम तुम्हाला लक्षात आला असेल. बरं, हा प्रोग्राम मी रन करतो. पहिले आउटपुट स्क्रीन क्लिअर केली, त्यानंतर प्रोग्राम मी रन केला. बघूयात प्रोग्राम रन केल्याच्या नंतर काय येतं. पहा काय प्रिंट झालं इथं, हॅलो वर्ल्ड, त्यापुढे 2 + 3 असं प्रिंट झालंय, त्यानंतर 5 असं प्रिंट झालंय. ठीक आहे, पण जे इफ लिहिलेलं होतं ना आपण, ते इफ नाही प्रिंट झालं. कशामुळे प्रिंट झालं नसेल, पॉज करा, विचार करा कशामुळे प्रिंट नाही झालं. इफ चुकलंय का? बरं चला मी सांगतो. आलंय, लक्षात आलंय तुम्हाला. प्रोग्राम सेव्ह केला नाही ना, कारण तुम्ही सुरुवातीला जेव्हा तुम्ही प्रोग्रामिंग करणार आहेत तेव्हा तुम्ही या गोष्टीमध्ये चुकणार आहेत. तुम्ही टाईप करणार आणि पटकन तुम्ही रन करणार. ठीक आहे, आणि ते आउटपुट येणार नाही आणि तुम्ही कन्फ्यूज होणार, अरे काय चुकलं. तर चुकलं काही नाही तुमचं, चुकलं हे आहे तुम्ही प्रोग्राम सेव्ह नाही केला. Ctrl+S प्रेस करा, प्रोग्राम सेव्ह करा, किंवा फाईल मेनू मध्ये जा आणि इथून सेव्ह कमांड यूज करा. प्रोग्राम सेव्ह झाला. आता आउटपुट स्क्रीन मी क्लिअर करतो जेणेकरून तुम्हाला दिसायला सोपं जाऊन आउटपुट स्क्रीन सारखे क्लिअर करतो. आणि त्यानंतर मग रन करा. रन केल्याच्या नंतर पाहता आउटपुट काय येतं, हॅलो वर्ल्ड, त्यानंतर प्रिंट झालं 2 + 3, त्यानंतर 5, त्यानंतर इफ कंडिशन मध्ये जे सेंटेन्स दिलं आपण प्रिंटचं ते प्रिंट झालं, दिस इज माय फर्स्ट प्रोग्राम. ठीक आहे, चला इथं हे लेक्चर आपण थांबूयात. पुढच्या लेक्चरमध्ये अजून थोडंसं पुढे जायचं आहे आपल्याला, आणि असंच आपल्याला खूप चांगल्या प्रकारे बेसिक पासून ही लँग्वेज समजून घ्यायची आहे, आणि याच्यामध्ये खूप चांगले चांगले प्रोजेक्ट्स डिझाईन करायचे. ठीक आहे, तुम्हाला यामधला कुठल्याही पार्टवरती जर डीपली काय ऐकायचं असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये लिहा किंवा मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करा. ठीक आहे, मी तुम्हाला त्याच्यावरती सेपरेट व्हिडिओ बनवून अपलोड करून देईन. तर चला भेटूयात आपण आता पुढच्या लेक्चरमध्ये.